मोर्शी तालुक्यातील पिंपरी शिवारातील शेतकरी सहदेव बानेकर यांच्या शेतात जाणारा रस्ता बंद झाल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे। याबाबत तहसील कार्यालयाला लेखी अर्ज देऊनही अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणी दरम्यान प्रतिवादी शेतकऱ्यांसोबत वाद होऊन बानेकर यांना अन्यायकारकपणे कारागृहात जावं लागलं। वृद्ध आई वडील व लहान मुलांवर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिल्यानं संपूर्ण कुटुंब हवालदिल झालंय। आम्ही मोर्शी तालुक्यातील सायवाडा या गावात एका पांधन रस्त्यासाठी एक शेतकरी पूर्ण एका महिन्यापासून आपला प्रशासनाच्या म्हणजे कार्यालयात आपल्या चपला बारीक करत आहे। आज या परिवाराला आम्ही भेट दिलेली आहे। 4 मुली आहे आणि एक पत्नी आहे। यांचा वडील रस्ता नसल्यामुळं खूप दूर तिकडे जंगलात इथून 1-2 किलोमीटर अंतरावर की जिथं हे जाऊ शकत नाही, हे कुटुंब जाऊ शकत नाही, जातो ते हे लहान लेकरं आहेत। आणि अशा अवस्थेत जिल्हा प्रशासनानं यांना रस्ता करून द्यावा असं मी या ठिकाणी निवेदन करतो। पिपरी पडेल तिकडे 8 किलोमीटर दूर आहे, तर आमचा रस्ता अडवून आम्ही 3 महिन्यापासून तहसीलदार साहेबाला पत्र लिहून दिल्यानंतर आम्हाला 3-4 तारीख दिले, पण काही निर्णय लागला नाही। आता आम्हाला रस्ता जासाठी आहेच नाही। इकडून तलाव भरला की वाई पेरी आम्ही त्याच वावरातून केली सर्वे नंबर 4 मधून, पण ते सरकारी जमीन असूनही दुसरे ते ताबा केलेले लोक आम्हाला जेवण देऊन राहिले तिथून आणि मारठोक करून आमच्यावर उलटा आरोप लावून राहिले। छोटी सी रास्ता है, वहाँ से बच्चों को लेके जाती, कभी तालाब भरा है, अब तालाब भर गए ना, तालाब में इस साइड तालाब भरे हैं, इस साइड गड्ढा है, कभी बच्चों के पैर घिसर गए, कुछ हो गए। ससुर जी की मुलाकात कितने दिन से नहीं हुई? मैं ससुर की मुलाकात 3 महीने हो गए नहीं हुई। नहीं। वो घर आ नहीं सकते और नहीं, आप घर वहाँ आ नहीं जा नहीं सकते। हम वहाँ नहीं जा सकते। छोटी सी रास्ता है, जाने आने की बहुत टेंशन है। सास ससुर की छोटी सी झोपड़ी बनाई है, वहाँ पानी गलता, खाना बनाने की बड़ी टेंशन है। अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुखदेवराव पवार यांनी बानेकर यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी अमरावती यांची भेट घेतली। त्यांनी तातडीने रस्ता खुला करून देण्याची मागणी केली। महसूल मंत्र्यांचे स्पष्ट निर्देश असूनही स्थानिक प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। महसूल विभागाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी आता करण्यात आली आहे। जनरल न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।